नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज पुन्हा गेलो होतो दवाखान्यात. अजून 2-3 दिवस जायचंय. तुम्ही म्हणणार काय झालं हिला? तर मी सांगते, डिलिव्हरीनंतर मला पाय दुखण्याचा त्रास होत होता, म्हणून रोज फिजिओथेरपीसाठी जाते. आणि मी मध्ये होती तेव्हा चुचू रडत होती. तेव्हा तिच्या बाबांनी तिला दूध बनवून पाजत होते. घरी यायला 2:30 वाजले होते. मग आल्यानंतर पण तेच भाजीचं टेन्शन. मग पराठे बनवायला घेतले आणि हा पराठा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. मी हा पराठा कसा बनवते पुढे पहा. आधी पोळी बनवून घ्यायची. त्याला पहिले तेल लावून घ्यायचे. त्या पोळीवर तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि जिरे हे पोळीवर टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर पण टाकायची. माझ्याकडे संपली होती म्हणून मी नाही टाकली. तुम्ही टाकू शकतात. पोळीवर टाकलेले सगळे बॅटर हे सगळीकडे पसरवून घ्यायचं. नंतर गोल गोल रोल करून त्याला गोल करून घ्यायची आणि लाटून घ्यायची आणि पराठा मस्त क्रिस्पी करायचा. मेयोनीज किंवा टोमॅटो सॉससोबत खायचं. त्यानंतर मी माझ्यासाठी कांदा पराठा केला होता. पोळीवर मस्त तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि कांदा पसरवून गोल करून लाटून घ्यायचं आणि मस्त क्रिस्पी करून घ्यायचा आणि मस्त खाऊन घ्यायचं. पराठे हे गरम गरमच छान लागतात. त्यानंतर संध्याकाळी चुचूताईचं वेगळंच चालू होतं. तिला फक्त एकच सॉन्ग आवडतं, अग्गबाई डुग्गबाई. बदलवलं तर रडत होती आणि सांगत होती लाव म्हणून, आणि लावलं का खूप खुश होत होती. तिच्यासोबत थोडं खेळून लागली माझ्याच कामाला. त्यानंतर संध्याकाळी गिलक्याची भाजी पोळी बनवली होती आणि माझ्यासाठी पास्ता बनवला होता. पास्ता मी माझ्या पद्धतीने बनवला होता आणि पास्ता शिजत होता तोपर्यंत निघालेले भांडे घासून घेतले आणि स्वयंपाक करून जेवायला बसलो आणि लगेच सगळं आवरून बसलो होतो. चुचू बघा, तिचा पाय तोंडात घालत होती. आता रोजचाच काही ना काही बदलाव तिच्यात होत आहे. रोज आता वेगवेगळ्याने चाळी करत आहे. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. चला तर मग, असा होता आजचा माझा दिवस. बाय.